आली. जर सैतानाने तुझी जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न करत असेल आणि असं वाटत असेल सैतानला आता गेला, आताच जाईल, 5 मिनिटात जाईल, जर तुझी वात मिनमंती जर होत असेल तर माझा परमेश्वर सांगत आहे त्या समयामध्ये तेल ओतून तुझी वात काय करेन मी, ज्वलन करन, मरू देणार नाही तुला मी. हालेलुया, हालेलुया. ज्या आशा सोडलेल्या लोकांना परमेश्वर म्हणत आहे. आता बघा लोकांचं एक असतं माहिती का, काय असतं सांगू तुम्हाला, काय प्रार्थना करून 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 थकलो पण काय होतच नाही, काय चर्चला उपयोग मिळतच नाही, सारखं नाही 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 पाडा असतो. देव पण म्हणतो नाही 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 तसंच होऊ दे, जसं तुम्ही बोलाल तसंच परमेश्वर करल. म्हणून काय म्हणत नसलं तरी हाय माझ्याकडे, काय म्हणायचं, माझ्याकडे आहे. पास्टर दशमांश यायलाच पैसे नसतात आमच्याकडे, बाकी सगळ्या कामाला असतात. का आज प्रार्थना कर खिशामध्ये हात घालून, प्रभू माझ्या खिशातला पैसा आशीर्वादित कर. बघा खिशातला पैसे कधी संपणार नाहीये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या लोकांनी आशा सोडलेली आहे जगण्याची त्याची वात कधी विजू देणार नाही माझा परमेश्वर प्रियानो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे लोक निराशामध्ये पडलेले आहेत, जे अंधारामध्ये पडलेले आहेत, परमेश्वर म्हणतो जग का उजाला मैं हो, जीवन की ज्योती मी आहे, मैं तुम्हें कभी भी अंधेरे में नहीं चलाऊंगा, उजाले में चलाऊंगा. हालेलुया. कारण इस्रायल लोकांना परमेश्वराने दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ याच्याद्वारे त्या मिसरपासून इस्रायल लोकांना कनान देशापर्यंत चालवलं प्रियानो. हालेलुया. किती संकट येऊ द्या, किती लोकांनी पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करू द्या, पण माझा परमेश्वर सांगत आहे मी तुला सोडणार कधीच कधीच आणि कधीच सोडणार नाही प्रियानो. हालेलुया, हालेलुया. सत्यानं तुझी कंबर बांध, विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. हालेलुया, हालेलुया. ज्यांच्यावर अन्याय झाला असेल, होत असेल, अशा लोकांसाठी मी सांगत आहे प्रियानो, देवाला म्हणा प्रभू तू न्यायी परमेश्वर आहेस, न्याय देणारा तू माझा देव आहेस. बघा परमेश्वर 100% तुम्हाला न्याय देईल. हालेलुया. परमेश्वर खोटा नाहीये, तो खरा आहे. हालेलुया. देव खरा आहे. तुम्हाला वाटतं का तुम्हाला मिळणार नाहीये? कुणाकुणाला आशा आहे की आज माझं काय होणार नाहीये? कुणाकुणाला आशा आहे सांगा, हातवर करा. किती हातपाय मारले तर आज मला मिळणार नाहीये. कुणाकुणाची इच्छा आहे, व कुणाकुणाची असं वाटतं की नाही मला खरंच मिळणार नाहीये. सगळ्याला वाटतं मिळणार आहे. भविष्यवाणी केली होती 2023 मध्ये घर मिळणार आहे. किती घर सांगितली होती मी? हा, डोकं चांगलं जागेवर आहे म्हणून सांगतो मी. 3 पैकी 2 पूर्ण झाले, अजून 1 पूर्ण व्हायची वेळ आहे. अजून 1 मिळायची गरज आहे 2024 पर्यंत. तो त्याचा शब्द पूर्ण करणारा परमेश्वर प्रियानो, लक्षात ठेवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बोलून सोडत नाहीये, तो कृती करणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. बोलणं सोपं आहे म्हणून प्रेषित पौल म्हणतो जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ. जो ख्रिस्तासाठी जगतो ना त्याला कधीच कमी पडत नाही.
जो ख्रिस्तासाठी मरायला तयार असतो ना त्याला कधीच मरण येत नाही, कारण तो स्वर्गामध्ये सार्वकालिक जीवन घेऊन आपल्या बापाबरोबर आपल्या पिताबरोबर असतो. प्रियानो, हालेलुया, हालेलुया. यशाया 53:4. हालेलुया. खरोखर आमच्या व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिछडलेले असे आम्ही त्याला सोडले. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, परमेश्वराने 2023 वर्षापूर्वी सापडलं रीड हिंदी. निश्चय उसने हमारे रोगों को सह लिया. रोगों को सह लिया. आज तुम्ही म्हणता ना माझ्यावर थायरॉइड आहे, बीपी आहे, शुगर आहे, परमेश्वर म्हणतो त्या बीपीला शुगरला मी क्रूसावरती मारून टाकलेला आहे. राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. ठेचलंय परमेश्वरानं, ठेचलेलं आहे. हा हा. निश्चय उसने हमारे रोगों को सह लिया और हमारी ही दुखों को उठा लिया. परमेश्वर म्हणतो त्या क्रूसावरती तुझा रोग मी घेतलेला आहे माझ्यावरती, आणि तुला व्याधीमुक्त केलेला आहे, रोगमुक्त केलेला आहे तुला. बसा तसंच. हालेलुया, हालेलुया. लोकांनी ताडलं, लोकांनी तुटलं, कारण परमेश्वर म्हणत आहे तुझ्या मुखातून निघणारा शब्द ज्यावेळेस तू बोलशील तो आशीर्वादित शब्द असू दे. लोकांना लय घाण सवय असते, हे जर वाटळ होऊ दे, हे जे तसंच होऊ दे, हे जे असंच होऊ दे. पण माझा परमेश्वर म्हणतो त्याच्यासाठी पण मी तिथं चापकाच्या तोंडावर चापटा खाल्ल्या, माझ्या तोंडावर थुकण्यात आलं. हालेलुया, हालेलुया. आणि काय म्हणत आहे, तुमचे दुःख, कष्ट आणि तुमचे क्लेश या जगाच्या क्लेशानं, दुःखानं, कष्टानं परमेश्वर हात दाबून गेला. प्रियानं, माहिती आहे तुम्हाला, क्रूसावरती. त्यांनी तुम्हाला सोडलेलं नाही. आज थोडं दुःख येऊ दे ना, चर्च सोडून पळून, मोबाईल बंद, SMS बंद, सगळंच बंद. थोडं क्लेश येऊ द्या, सगळं सोडून मोकळं. अरे पण परमेश्वरानं तुला सुटका दिली एवढी मोठी, त्याचं काय. आज बघा कितीतरी लोक आज देवापासून दूर आहेत, कितीतरी लोक का सुटकाचं जीवन जगायला नको आहे. हालेलुया, हालेलुया. सुटका देणं सोपं नाहीये, सुटका घेणं सोपं आहे, पण लक्षात ठेवा जर तुम्ही देवाशी इमानदार राहिलेला नाहीये तर त्याच्यापेक्षा बेकार अवस्था परमेश्वर सैतानाच्या हातात देऊन टाकतो. लक्षात ठेवा. म्हणून विश्वासामध्ये टिकून राहा. हालेलुया, हालेलुया. लोकांना असं वाटतंय अरे त्या प्रभू श्री ख्रिस्ताला स्वतःचा जीव वाचवण्यात आला, आम्हाला काय वाचवणार आहे. पण प्रियानो लक्षात ठेवा, अशा मूर्ख लोकांना परमेश्वर सांगत आहे तो आपल्या बापाचं काम पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर आला होता. अरे स्वर्गातील देवदूत त्याच्या अवतीभोवती होते. असं म्हणतात, बायबलचं वचन असं सांगते, एक देवदूत एका टायमाला 10 लाख लोकांना मारू शकतो. एक देवदूत एका टायमाला 10 लाख लोकांना मारू शकतो. तर माझ्या त्या परमेश्वराजवळ हजारो देवदूत होते, नष्ट केले असते नसते पृथ्वी. पण नाही का, कारण एवढा परमेश्वरानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्या पापासाठी दिलेला आहे. हालेलुया,
तुमच्या आणि माझ्या पापासाठी प्रियानो, अपन किधर है? अपन कहाँ पे? बगीचे में बैठे, बिरयानी खाते बैठे, घर पे बैठे, चूना लगाते बैठे, मिश्री खाते बैठे। क्यों? हमारा वही लाइफ है क्या? वही लाइफ है? किसी का चुगली लगाने का, किसी के घर के अंदर झांक के देखने का, वही काम है? वही काम है क्या? वही बाकी रह गया अभी? येशूचं येणं जवळ आलेलं आहे प्रियानो। आज येईल, आज रात्री येईल, त्यावेळेस तुम्ही त्या 5 कुंभारासारखे तयार राहा। तुमच्या कुपीमध्ये तेल असण्या गरजेचं आहे, तुमची वाट विसरली नाही पाहिजे प्रियानो। नाहीतर शेजाऱ्याकडे जायचे, या शोभा सिस्टर तेल द्या हो, माया सिस्टर तेल द्या हो। ते म्हणले नाही माझ्याकडे आहे तेल, जा तिकडे दुकानातून घेऊन ये। हा, म्हणून ते अभिषेकाचं तेल जवळ ठेवा, तो विश्वास जवळ ठेवा, तो आत्मा सांभाळून ठेवा प्रियानो। विश्वासाची लढाई लढायची वेळ आलेली आहे। परमेश्वर बघत आहे कोण टिकतंय बघा। माणूस हा मतलबी आहे। जेव्हा भूताने ग्रसलेला असतो, आजाराने ग्रसला असतो, तकलीफमध्ये असतो, तेव्हा देवाकडे येतो। त्या पास्टरने देवाचा पायच सोडत नाही, पण जेव्हा तो फ्री होतो ना, तो पास्टरला लाथ मारून बाहेर जातो। म्हणतात ना, प्रार्थनेमध्ये दूत, बाहेर गेले की भूत। ताप आला की तू माझा बाप, आणि ताप गेला की मी तुझा बाप। हे आताची परिस्थिती आहे प्रियानो। हालेलुया, हालेलुया। म्हणून मंडळीमध्ये लोक कमी आहेत का? अरे त्यांना नीट केलं देवानं, पण एक वेळ अशी येणार आहे ना, पळत पळत येतील इथं की पास्टर चुकलं माझं, मला क्षमा करा, कारण तुमचं मंदिर, तुमची मंडळी सोडून मी गेलेलो होतो, देवानं मला घेऊन आला इथं। लवकरच येणार, थांबा। 2024 मध्ये हे जागा काय ह्याच्यापेक्षा जास्त दुपटीला चर्च भरणार आहे। जैसे गए वैसे रिटर्न आएंगे यीशु के नाम से। जे जे गेले ते परत येतील इथं। हालेलुया। मत्ते 8:3। तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला, स्पर्श त्याने मला मात्र केला आणि माझा मारोग निघून गेला। आज माझा परमेश्वर म्हणता है, तेरे ऊपर की सब करने जादू टोना छज्जू यीशु के नाम से मैं हटा देता हूं। मैं तुझे चंगाई दे के ब्लेस करता हूं। हाँ, रीड हिंदी। मत्ते 8:3। यदि मैं उन्हें भूखा घर भेज दूं। हाँ, 8:3। जिस नाम में है शांति, उस नाम में है मुक्ति। मेरा खुदा मुक्ति का दाता है। काय होतंय? यीशु ने हाथ बढ़ाकर, यीशु ने आज माझा परमेश्वर तुम्हाला हात देण्यासाठी तयार आहे। माझा परमेश्वर तुम्हाला हात देण्यासाठी तयार आहे प्रियानो। वाट, माझा परमेश्वर म्हणतो वाट, खड़ा हो जा यीशु के नाम से। परमेश्वर तुमची परिस्थिती बदलणार आहे। परमेश्वर तुमची परिस्थिती बदलणार आहे। वो देगा, अद्भुत रीति से देगा, ऐसा देगा वो कभी खत्म नहीं होगा। हालेलुया।
जो शैतान ने आपसे छीना हुआ है वो परमेश्वर बता मैं तुझे लौटा दूंगा। जो जितनी तेरी खुशियां शैतान ने छीन लिए वो सब मैं तेरी खुशियां लौटा दूंगा। जो तेरा बचपन है शैतान ने छीन लिया है, मेरा खुदा बोलता है मैं तुझे वापस दूंगा, सूद के साथ वापस करूंगा। हालेलुया। यीशु ने हाथ बढ़ाकर उसे छुआ और कहा, मैं चाहता हूं तू शुद्ध हो जा। मैं चाहता हूं तू गरीबी से अमीर बन। म्हणून सांगतो कान असेल तर ऐका। काय कान असेल तर ऐका। काय सांगितलं? आगे आगे और पीछे जाके पढ़ो। यीशु ने हाथ बढ़ाकर उससे छुआ, हाथ बढ़ाकर उसको छुआ और कहा, हाँ काय कहा? क्या कहा? मैं चाहता हूं माझी इच्छा आहे तू शुद्ध हो जा। तुम बीमारी से चंगे हो जाओ। तुम उस गरीबी से बाहर निकलो। तुम उस बुरी आत्मा से फ्री हो जाओ यीशु के नाम से। हालेलुया हालेलुया। और आगे बोलता है, और वह तुरंत कोढ़ से शुद्ध हो गया। तुरंत छुटकारा मिल गया। मिलेगा नहीं? किसको छुटकारा मिल गया? हाथ ऊपर करो। आज परमेश्वर ने आपको छुटकारा दिया हुआ है। 2 4 कसवाची औलाद आहे का? परमेश्वराची औलाद आहे। हात उंच करा असा। हा माझा बाप बघतो तुमचा हात असं नाही, पाळलं गेलं का हाताला? कसं? लक्षात ठेवा, हात उभा करायचा असा असा उभा करा, असा हात। देव तुमचा हात बघत आहे प्रियानो। देवाला किती मान देत आहे तो परमेश्वर बघत आहे। चर्च मध्ये जेवण यायचं नाही, अजिबात जेवण यायचं नाही चर्चमध्ये। जेवण आले की जांभळ येतात। रात्रभर खायचं खायचं आणि सकाळी फ्रेश होऊन यायचं चर्चमध्ये। रात्रभर खा, शनिवारी रात्रभर खा, पण रविवारचा दिवस पवित्र पाळा। हालेलुया हालेलुया। आले म्हणते परमेश्वर वचन, तुझं लागलेच कष्ट कुष्ट निघून गेलेलं आहे। अभी परमेश्वर ने आपको छुड़ाया हुआ है राइट नाउ। असं शैतान डिस्टर्ब करतं माहिती आहे का? पोराच्या आतमध्ये घुसणार, हळूच राहणार। हालेलुया हालेलुया। कारण त्याला माहित आहे आज माझ्या लोकांना। कोणाच्या लोकांना? तुम्ही कोणाचे लोक आहे? सैतान का म्हणतो माहिती आहे का? जर तुम्ही सैतानाचा असाल तर सांगतो तुम्हाला मी, सैतान म्हणते आज माझ्या लोकांना सुटका होणार आहे, त्यामुळं खिच के लो। लेकिन मेरा खुदा बोलता मैं तुझे छुड़ाऊंगा उसके चंगुल से। हालेलुया। आज तुझा कुष्ठ बरा झालेला आहे। आज तुझ्यासाठी दावीद नगरामध्ये परमेश्वर जन्मलेला आहे। आज तुझ्यासाठी होली जीसस तेरे लिए यीशु पैदा हो गया।